राम राम मंडळी, काय म्हणताय सगळेजण. तर आज आपण आलोय कांद्याच्या शेडमध्ये. तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे आपल्यामध्ये कांदे काढून झाले. आता कांदा म्हणजे शेडमध्ये राखण्याचं काम चालू आहे. तर आज शेवटचा दिवस आहे. म्हटलं चला तुम्हाला सर्वांना दाखवू आपली कांद्याची क्वालिटी वगैरे कशी आहे, कांद्यामध्ये खराब किती झाले आणि कांद्यामध्ये गुलटी पण किती निघली. तर मी तुम्हाला सगळं दाखवते. म्हटलं चला आज शेवटचा दिवस आहे आपला. तर आता एकच चिल्लर राहिलं भरायचं, मग आज होईल भरायचं. त्यानंतर आपल्याला अजून दुसरं काही काम आहे, पण मी तुम्हाला दाखवते. तर बघा हे कांदे आपले खताळ्यामधले आहे. हो, इकडे जाळ्या भरून ठेवल्यात. इकडं पण एक टेलर आहे अजूक. एक म्हणजे यातलं आम्ही काल काही उचललंय आणि त्यातलं तर सगळं पूर्णपणे एक टेलर आहे आपलं. आणि इकडं गोलटी आहे. हे बघा इकडं जो 2 दिवसापूर्वीचा एवढा बदला आहे आपला. आणि इकडं पण चांगलं म्हणजे आता निवडून एवढं कांदा आहे बघा. अजून पुढं एक आहे. इथं पण पुन्हा गुलटी आहे. आणि याच्या पुढं जे आहे ते 2 कप्प्याच्या पुढं जे दिसत आहे 3 कप्पे आहेत. तर मोठा कांदा आहे, इकडं मोठा कांदा आणि इकडं जे म्हणतात तिकडं बदलाच आहे. तर मंडळी बदला भरपूर निघला आहे. कारण तुम्हाला माहिती आहे बदला एवढा निघण्याचं कारण काय आहे. तर बदला एवढं निघण्याचं कारण आपलं पाऊस आहे. आणि त्या आपल्या कांद्याला जवळपास 1 पाणी तरी बसलं असतं आणि कांद्याची साईज जरा मोठी झाली असती. परंतु पावसामुळे कांदे आपले लवकर निघण्यात आले, त्यामुळे थोडाफार बदला निघणार. आता भरते मी कांदे. मंडळी आता एक आज कांदे उसून झाले की तो बदला जो आहे आतमधले ओळीमध्ये टाकलेला, तर तो बदला आता हे इथं टाकायचा आहे. मग ही जागा मोकळी झाली की टाकायचा. तो बदला भला 8 दिवस 15 दिवस किंवा महिनाभर जर राहिला तर त्याला काही अडचण येणार नाही. पण त्या बदल्यामुळं आपले जे कांदे जाळ्या भरून ठेवल्या त्याला हवा ही लागत नाही. त्याच्यामुळे तो बदला उद्या काढून घ्यायचा आहे आपल्याला. चला आता भरते मी कांदे. एक सॉक्स कुठं आहे? इथं मोठे कांदे ठेवले. मंडळी आजचा दिवस खूप भारी आहे बरं का. कारण आज आपल्यासोबत लेबरच नाही कोणी, आज बायाच नाही आले कांदे भरायला. आणि आज आमचे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आज खूप कॉमेडी होणार आहे. कारण आज आम्ही 3 जणांचे कांदे भरायला आहे ना मिस्टर. ते म्हणते कांदे भरून घे पटपट, पाऊस येणार आहे म्हणे. मी काम करत नाही, तुम्हीच सांगा आता काम करते का नाही. माझे प्रत्येक व्हिडिओ कामाचे जास्तीत जास्त करून आणि लोकांना माझ्या शेतीमधलेच व्हिडिओ बघायला आवडतात आणि माझ्या शेतातलेच व्हिडिओ असतात. एक काल तर आज कमेंट होती, तुम्ही शेती करता म्हणे, शेतीतले व्हिडिओ टाकत चला, आम्हाला ते बघायला जास्त आवडतात. पण आज शेतातले काम असते शेतातलेच व्हिडिओ टाकते. आणि नसेल तर मग चालूच असतं आपलं रील वगैरे, गाण्यावरची रील बनवते काही काही. मंडळी या दुपारचं जेवण करायला. जेवणामध्ये आज हिरवी मिरची आहे, चपाती आहे आणि पातळ थोडासा कोबी आहे. आम्ही प्लेट्या बाकी आणले, जेवायला 2 जणी आहे आणि प्लेट्या 4 आणल्यात. झालं या जेवण करायला. मग जेवतोय आता, भूक नाही आहे. कारण आज लेबर नसल्यामुळं आज निवांत जेवलं. लेबर असले की जेवायची इतकी वचवच असते, काही वेळेस आम्ही जेवण पण होत नाही, तसंच पाहावं लागतं त्यांच्या मागं. तर आज निवांत जेवलं. सकाळी 2 चपात्या खाल्ल्या आणि आता किती चपात्या आणल्यात आम्ही, किती चपात्या आहे, 4-5 चपात्या आणल्या दोघींना. ते गेलेत कंदोरीला, आमचे गाव म्हणजे भाऊ घेतली कंदोरीत. मंडळी आम्हाला कांदे भरायला खूप कंटाळा आलाय बरं का. आमच्या अजून भरपूर कांदे राहिले आणि मिस्टर आले तेव्हा ते बाजर झोपलेत ते, आणि आम्ही दोघे बिचाऱ्या कांदे भरून राहिलोय. अजून एवढे कांदे राहिले त्यातले शिल्लक आणि आम्ही दोघी भरतोय.
आणि ते जास्त लेबर असले की जरा बरं वाटत दोघींना, भरू पण वाटत नसतं, कंटाळा येतो. आम्ही पण दुपारी 12 वाजता झोपलो होतो. म्हटलं जाऊ दे चला आपण पण झोपू. झोपलं पण आज काहीच नाही काम झालं. आज आम्ही भाकरीला माग झालोय थोडक्यात. कोण जाणार आहोत करत आपणच खायचं का मंडळी. आम्ही पॅटिश आणणार आहे. आज स्वयंपाकाला सुट्टी आहे आमच्या. आज पॅटिसचा मेनू आहे रात्री. पॅटिस खायची फक्त बस. कारण आम्ही दुपारचे खाल्लं ते जिरलं नाही आमचं. मंडळी आज आपलं काहीच काम झालं नाही बरं का. आज घरचे घर तसं विचार केला तर काहीच काम होत नाही. तेवढं लेबर असते का आपले हात पण तेवढेच पळत असतात. आणि त्यातल्या त्यात मिस्टर पण आज गेले ते कंदोरीला. ते आले आणि तिथे बाजूवर झोपलेत. आम्ही दोघीच बिचारे कांदे भरतोय. आमचं पण मन लागत नाही. ते असले का बरं असतं, भरा पटपटा आवरा पटपटा असे म्हणले की जरा बरं वाटतं. आणि आपले पण हात पाळतात. अजून आमचं बरंच राहिलं भरायचं. आज काहीच काम नाही आलं आमचं. आणि आम्ही दोघीच बिचारे भरतोय 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 हाय ना. सगळ्यांचे भुसारे बिसारे भरू सगळे रेडी झाले. आम्हीच राहिलोय फक्त. घासला आलता काय. मंडळी जमतंय का काम. काम सगळं करावं लागतं बरं का. शेतकरी म्हटल्यानंतर काम हे आलंच. काम छोटं किंवा मोठं नसतं. काम हे काम असतं. आता या वर्षी कांदा साठवून ठेवलेला आहे. आता बघू दरवर्षीच होतो आपण. परंतु बघू आता कांद्याला काय भाव भेटतो काय नाही. मागच्या वर्षी काही झालं नाही. जशी शेडमध्ये घातली तशीच बाहेर काढले. पण या वर्षी तसं नाही बाबा. अशी इच्छा आहे. मला बोलता बोलता दम लागलाय. ओया मंडळी आपले काम हे दिखाव्याचे नसते बरं का. सकाळपासून आल्यापासून संध्याकाळपर्यंत 6:30 वाजेपर्यंत वावरात काम करत असतो. आता कांदा भरणे चालू आहे म्हणून आता घरी कोणी नाही म्हणत. घरचं काम आवरला पण जायचंय. त्याच्यामुळे म्हटलं आधी एका पूर्ण रिकामे करावेत आणि घरी जायचंय. तशी तर पाहायला गेलं तर आमच्याकडं 6 ते 6:15 दरम्यान सुट्टी होत असती. परंतु कांदे भरायला आमच्याकडे लेबर 6:30 सुट्टी घेत असतं. तर आता आम्ही आज थोडं लवकर चाललोय. आणि आम्ही जर असलो तर 7 वाजेपर्यंत थांबवत असतो कांदे भरायला पण बरं का. आता माझा आवाज तर तुम्हाला वाटत हा दिवसभर काम केलंय बा आणि थकल्यासारखं वाटतंय. इथं जे आहे इथं भोकडी बाबा इथं डायरेक्ट बादलाय आपला. भरपूर बादला निघला या वर्षी. आणि इथं पण मोठा कांदा स्टोरेज करून ठेवलाय आपण. सगळं एवढं जर बादला नसा निघला तर आपल्या कांदे ठेवायला जागा पुरली नसती. इतका कांदा होता. आणि त्यातल्या त्यात पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाली आहे. त्याच्यामुळे पण जरा अवघड आहे ना मॅडम हे. आणि इथं पण थोडासा बदला आहे. कांदाच कलर भारी वाटत आहे ना. हो बिना फिल्टरचा आहे तरी. इथं पण आहे इथं आणि इथं गुलटी. आता थोडेसे राहिले बघा आता कांदे. सकाळी पण दाखवले ते आता पण दाखवते परत. तर आता उद्या भरू. सकाळी जेवढे पण तेवढे सांगताय. नाही ना भरले ना आज थोडी भरले नाही आपण. मंडळी आता आम्ही चाललोय घरी. आता आवरतोय घरचं पण. आणि चला आता तुम्ही पण चला आमच्या सोबत उद्या परत या शेड मध्ये कांदे भरायला. नाही तुम्ही तर नाही मीच भरणार आहे पण सांगते चला आता. हा काय हे बघितलं का मटण खाऊन आले तसे झोपले बाजीवर. नुसते आले शेडला राखणार आम्हाला. असा डायलॉग आहे ट्राय करा मी जिंदा आहे. अशी इथं येऊन झोपलेत फक्त हाय ना. कुठे गेली बच्चा. रोज मामाच्या घरी जाती हाय ना. हे बघा आपल्या इकडे कांद्याचं भांडार पडला म्हणजे पाला पाचोळा जास्त. आणि काल मी इथं मेंढ्या आल्या चारला मी इथं रील बनवली तर भरपूर जणांना पण आवडली बरं का.